झुमरे, अगं तुला कुठं शोधायचं झुमरे? झुमरे, अगं कुठं आहेस तू? मला तुझ्याशिवाय करमना झुमरे. झुमरे, अगं या बेडवर येऊन बसलो नाही की तू लगेच येऊन इथं बसायची का झुमरे? अगं कोणत्या रूम मध्ये गेलं तरी तू माझ्या सोबत असायची झुमरे. तुला कुठं शोधायचं झुमरे? अगं काय गेली तू मला सोडून झुमरे? अगं झुमरे, काय केलं मी तुझ्याशिवाय? मला आता दम निघेना, घरात राहावं ना ग झुमरे. कोण आलं आता? अरे कोण आहे बाबा? दरवाजा उघडा. ये बया सरपंच. शांते, ये दारला तेवढं दारला. हा लावले दार. सरपंच. ये बस शांते बस. सरपंच आता असं किती दिवस रडत बसणार आहे? आजचा 10वा दिवस आहे. आता काय करायचं शांते? अगं एक दिवस मला सोडून कधी ती कुठे गेली नाही. आता मी कसं राहू शांते? अहो सरपंच, मी काय म्हणते, तुम्ही ना रडू नका बाई. ते रडलं का मला ना लय कस तरी होत आहे. सरपंच आता रडूच नका. आता तुम्ही ना तुमच्या बायकोचा शोध घ्या. नेमकी गेली कुठं? पळून कोणासंग गेली का काय बाहेर तिचं काही लपडं बिपडं होतं? अगं शांते, तिचं लपडं नव्हतं ग. अगं तिचं जर लपडं असतं तर मला रोज तिनं करून दिलं असतं का? म्हणजे काय करून द्यायची रोज? जेवण करून द्यायची ना मला रोज. हा म्हणजे स्वयंपाक पाणी ना. आता मी काय म्हणते, तुम्ही रडू नका ना बाई. तेव्हा तोंडाने सांगा फक्त काय इकडं कुठं सरकू राहिले तुम्ही? शांते, मला वाटलं माझी झुमरी झाली का काय म्हणून मी जवळ आलो ग. नाही आता झुमरी तुमची पळून गेली ना सरपंच. लगेच कशी काय जवळ येईल ती? यायचं असतं तर एवढे 10-12 दिवस झाले आले असती ना. सरपंच मी काय म्हणते, कुठं हिरी बारो पाहिले का? सगळं गावात पाहिलं पण कुठंच नाही ग. झुमरीचा तपासच लागला नाही. बया सरपंच, नदी नाल्यावर जाऊन पहा ना, का मेली बिली तर नाही? नाही ना, मेली असती तर तपास लावला असता लगेच. पोलिसांना पण सांगितलं पण ते पण तपास करतात. तरी तिचा तपास मेली असती ना तर ती फुगून वर आली असती तिसऱ्या दिवशी. हा ते बरोबर आहे. पुढं नदी नाल्यात हिरी बारवात असती तर फुगून वर आले असती. बरोबर. बरं मी काय म्हणते, सरपंच तिचं काही लपडं बिपडं होतं का कोणासंग? नाही ना, लपडं नव्हतं. नाही ना. अरे देवा, मग नेमकं पळाली कश काय? मला पण तीच विचार पडला ना. पण शांते, नाही पण खरंच आहे ना, माझी झुमरी लय भारी होती. हा नाही तशी चांगली बाई होती हो. तेच आता आहे ना, मी ग्रामपंचायत मध्ये गेले होते तर मग काय आहे तिकडं तुम्ही नाही सगळ्या लोकांच्या तोंडी तेच सरपंचाची बायको पळाली, सरपंचाची बायको पळाली. मलाही बी या कामाधंद्याच्या याच्यात यायला वेळ भेटा ना. म्हणलं चाल बाई आज तरी सरपंचाकडे जाऊन या म्हणून वेळ काढून आले बाई. कुठल्या तोंडानं ग्रामपंचायत मध्ये जायचं? बरं झालं तू आली. बरं वाटलं मला पण. मनाला ना समाधान वाटलं. तू तिकडं कशाला सरकते? तू बस ना इकडं जाशी बस. तुम्ही सारखे जवळ येऊन राहिले सरपंच. थांबा मी ना याच्यावर नाही तिथं पण कसं आहे माहितीये का शांते, मला आहे ना अजिबात करमत नाही ग झुमरी शिवाय. सकाळ दुपार संध्याकाळ आहे ना ती बिचारी मला कधी नाही म्हणली नाही ग. भूक लागली तर काय पण बनवून द्यायची मला ती. हा ना. मग आता शेवटी काय झालं तर तुमची बायको होती ना सरपंच. बायकोचं महत्व कधी कळतं माहितीये का? बायको गेल्यावर कळतं आपल्यापासून लांब.
हा बराबर बोलली शांती तू. हा जोपर्यंत बायको जवळ असते तोपर्यंत कळत नाही. हा हा मग तिचा असं क्षणाक्षणात आठवण येते. आता मला तर लयच आठवण येते, काय सांगू तुला. मला तर ना हा? आता 5 मिनिटं तर निघत नाही. काला काय सांगू अगं, एक दिवस केल्याशिवाय राहत नव्हतो. आजचा तर 12वा दिवस आहे. कसा दम निघला असेल या जीवाला माहिती आहे. म्हणजे काय केल्याशिवाय राहत नव्हते. हा, हा. हा? झुमरी आहे ना, हा? झुमरी मला चांगलंच करून द्यायची, जसं पाहिजे तसं करून द्यायची. हा का? हा 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 देत असेल ना. आता तुमची बायकोच आहे नव्हती. हा मग काय तेव्हा. हा बायकोची उणीव भासतीच ना. हा, मग. आता बाईला कसं नवरा नसल्यावर नवऱ्याची उणीव भासते. अगं घरी किती पाहुणे जरी आले ना हा? तरी मी म्हणलं मला पाहिजे हा? तर लगेच देणार ती. हा का? हा मग काय सांगायचं शांते. बर मी काय म्हणते सरपंच, आ, ते आता कसं बाई तुमच्या असा दुःखाचा डोंगर, तुमची बायको गेली पळाली, मला काही चांगलं वाटत नाही बाई. पण जाऊ दे म्हणलं, गेलं तर तेवढा शब्द तरी टाकावा सरपंचाक. ते तुम्ही मला घरकुल दिलंच नाही, संडासही नाही दिलं. शांते हा? तू काळजी करू नको. हा? तुला घरकुल काय संडास काय सगळं देतो मी. हा का? हा हा पण आता तुम्हीच एवढे दुखात आहे ना हो. हा? आज तुमची बायको गेली म्हणल्यावर आता काय करावं बाई, माय डोकं चाललं ना. आता डोकं उलट चाललं पाहिजे. आता बायको गेली की जागा तेवढी उणीव कमी आहे, ती उणीव तू जर काढलीस तर बरं होईल. हा? हा उणीव काढली म्हणजे? आता काय सांगायचं शांत, तुला एवढं कळ ना का. हा? हा अगं कसं आहे, बायको होती हा. मला समाधान वाटायचं हा? आहे का नाही. मी किती प्रसन्न राहायचो. हा? हा तसं आता प्रसन्न राहायचं म्हणलं तर मग काय तरी पाहिजेच ना. हा बरोबर आहे. हा हा? तुला सगळं मोकळं सांगतो. सांगा ना सरपंच. हा बघ, लाकडाला कसं गौरीची गरज राहते जळताना, हा? हाय का नाही, तसं गड्याला बायची गरज राहते. हा का? हा मग त्याच्याशिवाय जमतंय का. हा हा बरोबर आहे. पण आता कुठून आणायची गौरी लाकडा संग? हा? गौरी गेली पळून, लाकूड राहिले खालीच. नाही, लाकूड खाली राहिलं हा? म्हणून म्हणलं आता तू पण लय मोठ्या संकटात आहे. तुला घरकुल पाहिजे, संडास पाहिजे, हा? मग तुझं काम पडलंय ना, हा? हाय का नाही. हा, मग आता सरपंचाचा पेन जर फिरवायचं म्हणलं तर सरपंचाकडे पण लक्ष दिलंच पाहिजे ना. मग तसं लाकडाला आता गौरी दिलीच पाहिजे ना. म्हणजे सरपंच तुम्हाला काय पाहिजे माकडून? काय पाहिजे म्हणजे आता काय सांगायचं तुला. मला आहे ना, हा? हा उघडच बोलतो तुला, हा? प्रेम पाहिजे बघ. हा का? हा हा? एकतर आहे ना 10-12 दिवस झाले हा? मी लय तुंबलोय. हा का? हा, एवढा कधी तुंबतच नाही. आणि आता समजा तुमची बायको आलीच नाही, हा. समजा मेली तिकडं कुठं ती, मग मग कसं हो सरपंच तुमचं? असं म्हणू नको. हा? हा उलट ती आली तर बरं होईल, नाही आली तर मग मला तुझ्या सोबतच राहायला लागल. हा? हा माझ्यासोबत? मग अहो, म्हणजे माझं काय संबंध येतो सरपंच? काय बोल राहिले तुम्ही? खरं आहे ती बोलतोय ना. शांते हा? तू म्हणती बायको गेली ना आली नाही तर कसं होईल. हा? हा मला सांग, ती जर आली नाही तर माझं आयुष्य बरबाद होईलच ना. सरपंच हा. तुम्ही एक काम करा. काय? आता ती जर नाही येऊच लागली ना, अजून 2-4 महिने वाट पहा आणि बायको करून घ्या दुसरी. शांते हा? मी डायरेक्ट बोलतो बघ तुला आता. हा? हे बघ, तसं म्हणायला गेलं तर तुझी पण परिस्थिती गरिबीचीच आहे. हा? हाय का नाही. हा हा? हा तुला राहायला नाही, नीट घर नाही ना, दार आहे. हा? हा गावामध्ये कोणती जर स्कीम आली ना, हा? सगळ्यात पहिली स्कीम मी तुला देईन. हा? हा पैसा अडका काय कमी पडला हा? तू सरपंचाला सांग, हा? हा सरपंच तुला पैसे देईल. हो सांगते, हा? हा मुसळे सरपंच आहे ना, हा? तुला पैसा अडका देईल. हा? कोणती स्कीम आली हा? ती पहिली स्कीम तुला देईल. हा का? हा हा? हा? हा, फक्त एकच काम हा. करायचं, जास्त काय नाही. हा? हे मुसळे सरपंचाचं आहे ना, हा? तेवढं मुसळ आतमध्ये घ्यायचं, बाहेर काढायचं, मुसळ आतमध्ये घ्यायचं, बाहेर काढायचं. हा? हा म्हणजे मुसळ आतमध्ये म्हणजे काय? एवढं तुला कळलं ना का शांती. हा? हा अगं तू नवऱ्याबर करती ना. हा? हा हा. ती हा का? हा सरपंच हा म्हणजे बायको पार तुमची पळून गेली? हा हा?
तरी तुमच्या मुसळाला अजून आगच आहे का? हा शांते कुशाल म्हणते मुसळ आतमध्ये घेऊन बाहेर काढ आणि आतमध्ये घेऊन बाहेर काढ. हा शांते हा अग मला सांग, भले मी म्हातारा होऊ दे, हा. माझा मन म्हातारा होऊ दे, हा. पण ती मुसाळ कधी म्हातारा होणार आहे का? ती आतमध्ये जाणार आणि बाहेर येणार आहे, आत जाणार आणि बाहेर येणार आहे. ती काही दम खाते का तवा? सरपंच हा. बाई मला तर आता असं वाटू राहिलं तू तुमच्या- बस हा तू बस, हालू नको इथनं. हलू नको. हा सरपंच हा तुमच्या या अशा वागण्यामुळेच बायको पळाली वाटतं तुमची. हा सांगते, हा तुला पैसे किती पाहिजेत मला सांग. 5,000 देऊ, 10,000 रुपये देऊ का तुला? म्हणजे तुम्ही आता लगेच पैसे आता द्या? म्हणले तर लगेच आणून देतो पैसे तुला. हा का हा भया सरपंच हा पण काही म्हणा बाई तुमच्या सारखा खरंच सरपंच नाही बर का. मुसळे सरपंच मानला एकच नंबर आहे तुम्ही. पण मग एवढे 10-5 हजार लगेच देऊ राहिले तुम्ही मला, लगेच देतो. आणि ते कसे फेडणार मी तुमचे? कशाला फेडायचे? हा. पैसे फेडायचा विचार करू नको. हा फक्त आहे ना सरपंचाच्या मुसळाचा विचार कर, बाकी विचार करू नको तू कोणता. हा का हा म्हणजे फक्त तुमचं असं म्हणणं आहे बा तुमची बायको नाही तर तुम्हाला प्रेम पाहिजे हा ते माझ्याकडून, तुझ्याकडूनच पाहिजे. त्याच्या बदल्यात पैसे देऊ राहिले का? हा पण काय आता तुम्हाला सांगते सरपंच, बोल, बोल. तुम्ही पैसे दिले हा. आणि ते आज आण भाजीपाला आणि उद्या आण किराणा आणि परवा घे साडी, त्याच्यातच खर्च होऊन जाईल. मला काय या बाई घर बादा बादा कळत, संडास नाही, सगळ्या बायांना तुम्ही संडास दिले, घरकुलं दिले, मा केला का शांतीचा तुम्ही? अगं तुला संडास आहे ना? तेव्हा तुम्हाला बायको होती तेव्हा लय तुम्ही मोठे जोमात होते, आता गेले का नाही कोमात? हा नाही, आता काय झालं, कोमातच गेलं म्हणून तर मोठा प्रॉब्लेम. आता येते का तरी बाया तुमच्याकडं? कोण येत नाही, पण तू काळजी करू नकोस. तुला घरकुल गाव त्या चंदीला तुम्ही घरकुल दिलं, त्या जनीला दिलं, हा. त्या राधीला दिलं, दिलं. हा, सगळ्यांना दिलं. शांतीचं ध्यान आलं का तुम्हाला? तरी शांतीच तुमच्या जवळ आली ना दुःखामध्ये? नाही, खरंच शांती माझ्या दुःखात आली, जवळ आली. ते आल्या का तरी? नाही ना, आणि मग पण त्यांच्यापेक्षा आहे ना तुला भारी घरकुल देईन मी, स्लॅबचं घरकुल देईन. हा का एवढे एवढे हा काय त्याच्यात घरकुल होत आहे का नीट? हम्म. हा मी आहे ना, मी माझे स्वतःचे पैसे टाकून तुला असा बंगला बांधून देईन. हा का हा मग, भया काय म्हणून राहिले मुसळे सरपंच? हा मग खरंच म्हणत्या? बंगला आणि संडास बाथरूम, आणि तुझ्या बाथरूमच्या पुढे आहे ना हा. असं तुला स्विमिंग पूल बांधून देईन. कोणचा पूल? स्विमिंग पूल, म्हणजे काय राहत? पवायचं, नुसतं पवायचं. हा का हा म्हणजे ते पाणी राहत त्याच्यात? पाणी राहतं त्याच्यात. हा हा आपण नदीला कसं पवायला जातो हा. तसं पवण्यासारखं ते स्विमिंग पूल असतं. हा का हा बया. बंगल्यातच. हा का हा मग ते द्यायचं का तुम्ही ते मला? पण देईन तुला. बया सरपंच हा पण तुम्ही काही म्हणा बाई, तुमच्या सारखा मुसळे सरपंच म्हणजे एकच नंबर. तुमच्या सारखा सरपंचच नाही दुसरा. मग गावात उगाच आपल्याला मुसळ सरपंच म्हणतात का? हा हा बरं का, हा तू जे म्हणशील मी तुला ते देईन. हा 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 पण तेवढं एक काम कर, हा मी तेवढं 10-12 दिवस झालं तू मुलं हा. तेवढं दे ना. हा का हा बरं बरं. पण मी काय म्हणते, हा. तुमची बायको परत आली बिली तर सांगू नका बरं का तिला. तिला कशाला सांगतोय मी? हं? आणि ती जरी आली ना हा. तरी तुला सोडणार नाही, तुला आयुष्यभर चांगलं सांभाळेन. हा का हा जीव लावीन तुला पण. आणि ती मिली तर बरं होईल बाई. आणि मग तर तुलाच मी त्या बंगल्यात आणून ठेवीन. आता जाऊ दे, हा ती मरू दे, मिली ना हा. तर काय हरकत नाही. हा का आता तू आहेस ना. हा 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 मग आता तू चांगला, हा. जीवात जीव आला माझ्या चांगला. हा का हा आता कसं शांती आली, शांती भेटली. हा माझी सोय झाली आता. हा. किती बरं वाटलं मला. बरं बरं चालेल. कोणाला म्हणू नका बरं का, त्या राधीन त्यांना आणि त्या जनीन त्यांना. नाही नाही, त्यांना कशाला म्हणतोय? आणि ते काय आपल्या इकडे येतात का तुम्ही? हा. येत नाही. बरं बरं. तुझ्यासाठी घर मोकळं आहे बघ आपलं. हा हा तू म्हणशील ती सगळी पूर्व दिशा. बरं बरं चालेल चालेल. आणि ते तुम्ही आता लगेच 10,000 देणार होते ना? हा चल ना, मध्ये येतो तुला 10 काय तुम्ही 20,000 रुपये घेऊन जा, तुझ्या हाताने घेऊन जा. हा का हा हा मधी का? मध्ये चल, बरं चल मध्ये ये शांते, हा ये शांते, हा ये तुला पैसे पण देतो. हा
म्हणजे मी पण मोकळा होऊन जाईल. हा पण सरपंच हा तुम्हाला सांगते बस. यातलं आहे ना कोणाला काही सांगू नका बरं का. नाही नाही, मी कशाला सांगतोय, हे ना आपल्या दोघातल्या गोष्टी दोघातच, हा तिसऱ्याला अजिबात कळणार नाही. हा माझं पण नाव गावात आहे ना, हा. सरपंच आहे मी. अहो मुसळे सरपंच म्हणले हो अख्खा गाव तुम्हाला मानितो. हा उद्या जर लोकांना कळलं मुसळे सरपंचाची बायको पळाली आणि ही शांती रोज मुसळे सरपंचाकडे जाती तर लोक तुमच्या शान घालतील तोंडात आणि माझ्या घालतील. मग परत सरपंच राहील का मग मी? हा तुम्हाला निवडून देतील का? हा एक तर अख्ख्या गावाने तुम्हाला काढले. काय ते निवडून निवडून. हा निवडून म्हणणार मग. हा हा मी म्हणलं अख्ख्या गावाने काढलं काय? नाही नाही आम्हीच काढलं ना. हा निवडून निवडून. हा हा. आम्ही मत दिले नसते तर तुम्ही एवढे वर गेले असते का? नाही ना, हा मग तुमच्यामुळे वर गेलो मी. आणि मग नाही. तुम्हाला खाली सुद्धा पाडायचं आमच्याच हातात आहे सरपंच. हा पण आता अजिबात नाही तर आता उलट मी तुम्हाला वर न्यायचा प्रयत्न करीन. तुम्ही काय आता असे तसे राहिले का? तुम्ही माझेच झाले ना आता. हा मग आता तुम्हाला एवढं सगळं द्यायचं म्हणजे आता तुम्ही माझी मी तुमची. ते हा पण तू आलीस हा किती बरं वाटलं मला. हा हा नाही तर ना हा. 10-12 दिवस झालं हा. मी नुसता रडत होतो. हा का? हा ना, मला घरात करमतच नव्हतं. हा हा पण तो आल्यामुळे आहे ना माझा रडणंच पळून गेलं. हा किती मन प्रसन्न वाटलं, तुझ्यावर बोलायला बरं वाटलं हा ना. आणि मनातली गोष्ट तुला सांगितली हं. मग तर लयच भारी वाटलं मला. हा. पण काय पण म्हण बरं, हा. जरी तुला 10,000 रुपये पाहिजेत ना, हे पैसे घे. भया सरपंच हा तुम्ही पण जे बोला ते त्या करीत्याच बाई. हे अजून घे तर. एवढे कशाला सरपंच? कसं आहे, कशाला, कमी कशाला? पडलं तर. कशाला कशाला राहू द्या तुम्हाला एवढे. नाही नाही, ठेव ठेव तू. हा? अगं तुझ्यासाठीच आहे ती. हा. अजून पाहिजे असेल तर अजून देऊ का? हा, अजून हा बापरे मला तर विश्वासच बसून नाही राहिला. एवढे पैसे कधी पाहिलेच नाही ना. काळजी करू नको, तुला कधी निम्म्या रात्रीचं पण तुम्हाला हा तुला लगेच देतो मी काढून. काय? हे पैसे पैसे बँकेत ना. हा का? हा बर बर ते पण फक्त एवढं लक्षात ठेव, हा मुसळ सरपंचाचं आहे ना, हा तेवढी इच्छा मारू नकोस. हा नाही नाही इच्छा नाही मारणार मी. तुमची उलट आता काळजी घेईल ना. परत पुढच्या पंचवार्षिकला बी तुम्हीच निवडून आले पाहिजे बाई. हा तुम्ही निवडून आले तर आपला फायदा आहे. नाही आले तर काय सगळी लोकांचीच धन होणार. हा नाही आलं तर नाही आलो, पण तुला आहे हा. ना, तुला आयुष्यात कधी कमी करणार नाही. आणि समजा तुमचं पद खाली झालं हा हा मग तुम्ही मला सोडून द्याल का? नाही ना, तुला कशी सोडीन. हा एवढी जमीन जायदाद आहे आपल्याकडं, टेन्शन कशाला घेती? पैसा काय कमी आहे का आपल्याला? हा ते बरोबर आहे. हा मग बया पण काय सरपंच हा मी आले कासाठी झालं काय बाई. आले म्हणले जावा सरपंचाची बायको पळून गेली. 2 शब्द सरपंचाला समजून सांगावा. बिचारा रडत गागत असल, दुःखात असल. मी आले दुसऱ्या गोष्टीला आणि भलतच आपलं प्रेमच जुळून गेलं बाई. हा नाही, ती बरं झालं उलट. हा तू का? आधी समजून सांगायला हा आणि झाली माझी सोय मस्त पैकी. हा हा काय पण म्हण बरं का, हा तू तर माझ्या लय मनात बसली होती का. हा का? मी रोज गावात यायचो ना, हा तुझ्या घरापाशी मुद्दाम थांबायचो बघ. हा तिकडे- पान खात थांबायचं का मी हा कोपऱ्यावर थांबायची बाई. कोपऱ्यात. हा हा ते तुझ्यासाठीच थांबायचो मी. हा का? हा तरी म्हणले सरपंच इडं का थांबतो कोपऱ्यावर? म्हणजे तुमच्या मनात मी तेव्हापासून भरेले का? हा असं वाटलं हा. होतं कवा शांती येते मिट्टीमध्ये, पण आज मात्र आहे ना हा मनासारखंच झालं बघ माझ्या शांती. हा का? हा सरपंच हा कुठे गेले तुम्ही? हा हे काय इथं आहे ना, हा? इथं आहे ना. हा, इकडं काय करू राहिले सरपंच? मला आता राहावं ना शांती. हा 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 का? हा ना, तुझ्याशिवाय आहे ना हा मला आता कसं कसं करमना झालंय, काय सांगू. हा का? हम्म. बया सरपंच शांत. हा? सरपंच हा. असे काय करू राहिले तुम्ही? मला आता दमत निघालं शांत. अहो तुम्ही असं रोंडा सारखं सगळं अंक टाकून देऊ राहिले आता मला. अंग टाकायची ती वेळ आली ना. सरपंच हा अहो असं इकडून या ना. हा, नाही तिकडून तर येणारच आहे मी. हा हा पण तिकडून आलं की डायरेक्ट सुरुवातच करीन ना आता.
हा का हा ना मलाच दम निघाला ना आता शांत हा हा सरपंच ते काय 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 सांगत नाही राहतो काही नाही तुम्ही किती अंजारी त्या गोंजारी ते छान वाटतं मला छान हे वाटतं ना मग तुला मला तर असं वाटतं आता तुला सोडायचीच नाही रत्न दिवस आहे ना हा पुढ्यातच घेऊन बसावी आता तुला अशी हा का हा पण ते तेवढं घरकुलाचं देणार आहे ना घरकुल तुला उद्याच घर बांधायला सुरू करू आपण हा का तू कशाला काळजी आणि करते ते संडास 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 पण म्हणाली शांती तू संडास हा अगं संडास तुला काचत बांधून देतो हा खाली बसून हागायचं हा वर बसून हागायचं हा वर हा वर म्हणजे कुठं हा, ती इंग्लिश भांडे असतं ना हा. त्याच्यात बसायचं नुसतं बसायचं आणि हागायचं हा का हा हा. साधं काय नाही आपलं गावडाळ खायचं म्हणा ती पण देतो तुला हा का आणि ती पण जाऊ दे तुला नुसतं काचत बनवून देतो काचत हा तू का हागायला बसली तरी तू दिसली पाहिजे अशी समोर हा का हा मग हा म्हणजे मी संडासला बसता बसता काचात दिसेल का हा दरवाजा पण काचाचा भया एवढा पैसा खर्च करणार तुम्ही तुझ्यासाठी काय पैसा तवा पैसा काहीच नाही हा हा पाहिजे असं तुला संडास बांधून देईल हा का हा बर बर आणि ते परत आहे हा. ना तुला संडास धुयाचं म्हणलं हा गरम पाण्याचं बसवून देईन त्याच्यात हा का हा मग पाणी पण गार वापरू नको तू हा. गरम पाणी वापर काला धुयाला हा हा म्हणजे हा आता थंडीचे दिवस आहे ना हा मग हा बया एवढी काळजी करून राहिले सरपंच तुम्ही माहिती मग एवढ्या लोकांना आंघोळीला गरम पाणी भेटाल तुम्ही मला डायरेक्ट मग तुझी आहे ना मी पूर्ण इच्छा करेन सगळी हा का फक्त आपली तेवढी इच्छा पूर्ण कर बाकी काय नको एवढंच काय हा अगं तुला बंगल्यात आहे ना हा मस्त पैकी आहे ना सोफा घेऊन देतो हा हा बेड चांगला घेऊन देतो हा का कपडे सुद्धा धुवायला आहे ना ती मशीन घेऊन देतो तुला कपडे धुवायची मशीन हा का हा बया ते हिच्या घरी आहे ना त्या मंदीच्या घरी नुसते कपडे टाकी ती आणि लगेच काढी ती टाकी ती आणि लगेच काढी ती त्याच्यापेक्षा मोठी घेऊन देतो तुला अजून हा का हा परत शावर देतो बसून हा हा नुसतं बटन दाबलं की इकडून शावर पावसाला पाणी पडतं आंघोळीला हा ते सुद्धा देतो बसून बापरे का फ्रीज देतो तू बंगला घर झाला लगेच बंगला झाल्या हा का हा बया सरपंच हा. आता मी तर तुम्हाला सांगते झोपा तर मी बार म्हणते का काय मला ते नुसतं डोळ्या पुढंच फिरत तुम्ही ते काय काय नाव घेतले ते परत मोठा टीव्ही देतो तुला हा का हा मग बर बर चालेल चालेल नुसतं पिक्चर बघत हा. बसायचं मोठ्या टीव्हीवर हा का हा बर बर चालेल चालेल पण आहे ना हा हा आपल्याला तेवढं मस्त पैकी नाराज नाही करायचं खुश ठेवायचं बर बर हा बर मग शांते हा आता कशाला वेळ लावते हा हा, चल ना मग करू ना सुरुवात मग हा मला दमच निघा ना आता हा का हा ना जशी झुमरी गेली ना 10-12 दिवस झालं हा तसं मला काही दमच निघा हा 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 मला कशाचं लागत आहे मग आता कर ना सुरू मला काही दमच निघाना झालंय ती जशी गेली का हा. माझी इच्छाच मेली होती आता बघ तू आली का हा इच्छा जागी झाली मला तर आता रावणाच बघ हा का हा ना म्हणून म्हणलं चल ना आता उरकून घेऊ ना हा बर हा मग ते नक्की देणार राहून द्या बरं का ते घराचं बंगल्याचं बंगला उद्याच तुला बंगल्याचा पाया बांधायला येऊ आपण त्याच्या पुढे ते आंघोळ करायला देणार आहे ना स्विमिंग पूल ना हा. हा त्यो तर लगेच देऊन बर बर स्विमिंग पूल काय तर 4 दिवसात तयार होईल त्यो हा का हा बर बर तू कशाला काळजी करते हा. पाहिजेत आहे ना त्या स्विमिंग पूलला मी पावायला येईल रोज तुझ्या सोबत तिथं हा का हा बर बर चालेल चालेल हा मग आता ये ना मिठीत पण शांत आहे हा. किती बरं वाटलं मला हा अशीच मिठीत कायमची राहिलीस ना तर काय बरं वाटेल हा. हा, चल ना आता पड ना शांत आहे आता मला दमच निघाला झालाय ये इकडं जवळ सरपंच हा ते
अहो ते पायले टोचू राहिला थोडा खाली करा ना. आता ते पाय तिथं टाकल्याशिवाय जमल काय? हा? हा पाय टाकलंच पाहिजे ना तिथं. अहो पण ते थोडा आहे ना हा. मी काय म्हणते हा पण सरपंच हा. थोडा पाय तिकडे का ना. आता तिकडं जर तो पाय गेला तर इकडं काय होईल का? हा नाही बरोबर आहे ते. हा मग पाय गेला तर जमल का? मला घेऊ दे ना, करू दे ना, थांब ना. अगं बाई आज तू काय असे करायला लागले? थांब ना जरा. ऐक हा? सरपंच हा ते जरा तुमचं ते पाय मध्ये आड येतो ना. आता तो पाय येणारच ना. तू काय काम करता का? सरपंच हा? अहो काही जमानाच बाई मला. थांब. सरपंच हा? अहो सोडा बाई मला काही जमानाच हो. का पुढून जमानच का? हा मला ना ते थोडस कळच लागू राहिली जरा. कळ लागते का? मग तू एक काम कर, थांब जरा. हा? मी आहे ना, हा? पुढनं तुला जमत नाही तर मी मागणं करतो. हा? हा मागणं करतो पाहिजे तर मी. हो, काय करू राहिली तुम्ही सरपंच? तू फक्त पडून राहा, मी बराबर करून घेतो. हा तू हा? तू आता शांत पडून राहा, मी बराबर करतो बरं का? हा का? हा आता तुला पुढनं अडचण होत होती, मी मागणं घेतो करून मग. माग ना? हा एकदम व्यवस्थित करतो, तुला त्रास होणार नाही. हा का? हा हा अरे वा 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 वा. ऐक मस्त वाटतंय. आ अरे वा. आ आता लयच मजा यायला लागली शांते. सरपंच हा अरे बापरे काय करू राहिले तुम्ही एवढं जोर जोरात? आता ते करायचं ते करतोय ना बरोबर. अहो सरपंच तुम्ही लय डेंजर आहे बाई. लय दुखू राहिलं हो. जरा थांबणार, आता ते दुखणार. हा? शांते हा? तू जरा दम काढ. ऐक मी झुमरीला आहे ना, हा? असंच रोज मागणं करायचं. हा का? हा म्हणूनच झुमरी पळाली वाटतं तुमची. ती पण म्हणायची हा? हो तुम्ही आहे ना मागणंच करा, मागणं मस्त वाटतंय. हा का? हा अशी झुमरी म्हणायची का? झुमरी म्हणायची. हा झुमरीला मस्त आग होती काय मग? हा, मग झुमरी मध्ये काय सांगायचं. म्हणूनच तुम्हाला एवढी आठवण येऊ राहिली काय झुमरीची? हा आई आई आता तू काळजी करू नको, आता तुला सुद्धा आहे ना अशी रोज आठवण येईल. हा का? हा पण तुम्ही खरंच बाई सरपंच मानावरा एवढा ये पण तुमच्या एवढा नाही बाई. हा. तुम्ही म्हणजे लय डेंजर आहे. आ आ ऐक सरपंच हा. बस ना आता. झालं झालं झालं. हाय 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 हाय. सरपंच हा थकले का? हा आताशी बरं वाटलं. मी काय म्हणते सरपंच बोल ना. आता मी जाऊ का बाई? आता तू जाते का? हा मला आहे ना लय टाइम झाला. एक तर मी आले होते का आला आणि झालं काय. पण जाऊ द्या मरू द्या बाई सरपंच. आता मी तुम्हाला एवढं प्रेम दिलंय, आता मला या बाय हे संडास घरकुल आणि जी स्कीम आली ती देत जा. हा आणि कधी मधी खर्चायला पैसे आणखी देत जा. तू रोज म्हणले तरी पैसे घेऊन जा. हा का? हा बरोबर पण फक्त आहे ना तेवढं लक्षात ठेव आपलं. हा हा बरोबर चालेल चालेल. आज पण मला आहे ना बरं वाटलं बघ. काय सांगू तुला हा. शांते, हा. झुमरीपेक्षा आहे हा. ना तू भारी प्रेम दिलंस मला. हा ना हा. टोपी घाला ना सरपंच तुमची. हा ही काय घालतो ना. हा. तुम्ही ना सरपंच हा. टोपीवर अशी भरदार दिसते हो. हा काय काय तुमचा रोबाब दिसतो बाई. हा. आख्या आपल्या गावात कोण नाही तुमच्या सारखं दिसायला. हा वा 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 झुमरे. आणि टोपीने तर अजून तुमचा रोबाब वाढतो. नाही टोपी म्हणजे आपली काय सांगायचं तुला, टोपीशिवाय सरपंचाची किंमतच नाही ना. हा 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 बरं मी जाऊ का आता? बर बर तुझा. बरं हा. तू काळजी करू नको, सगळ्यात पहिली स्कीम तुलाच आता. हा चालेल चालेल. हा? येऊ का मग? हा ये. हा हिला 10-12 दिवस घरात पडून होतो, करमतच नव्हतं. आता आहे ना काय बरं वाटलं, शांती आली समजायला आणि मोकळाच झालो मी तर. काय नाही आता आहे ना सगळ्यात पहिलं आज घर सोडतो, ग्रामपंचायतमध्ये जातो. कोणत्या स्कीमा आल्या, काय स्कीमा आल्या त्या पहिल्या बघून घेतो आता मस्तपैकी जाऊ. आणि या शांतीला तर स्कीम दिलीच पाहिजे आपल्याला.